पूर्ण होतो. चला येऊया पहिल्या प्रश्नाकडे. ज्या पद्धतीनं आयोग प्रश्न विचारतं, आपण काल पाहिलेले कालच्या लेक्चरमध्ये स्ट्रॅटेजीमध्ये कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जातात त्याच अँगलनं आपण यामध्ये प्रश्न घेतलेले आहेत. पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. केरळमध्ये असलेल्या कोल्लम ते कोट्टापुरम हा राष्ट्रीय जलमार्ग कितव्या क्रमांकाचा जलमार्ग आहे? चला फास्ट चला. भारताच्या भूगोलावर सुद्धा फोकस आहे आयोगाचं, महाराष्ट्राच्या भूगोलावर सुद्धा. आपण पाहिलं 5 प्रश्न भारताच्या भूगोलावर होते मागच्या वर्षी नवीन पॅटर्ननं आणि 5 प्रश्न महाराष्ट्राच्या भूगोलावर होते. त्यामुळे भारताच्या भूगोलाचं महत्व सुद्धा तेवढंच आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, राष्ट्रीय जलमार्ग जे आहे, राष्ट्रीय जलमार्ग हे कोणाच्या अधिकारामध्ये असतात किंवा राष्ट्रीय जलमार्ग जे आहे याच्यावर नियंत्रण कोणाचं असतं आपण जर असं म्हटलं तर राष्ट्रीय जलमार्ग प्राधिकरणाचं नियंत्रण आपल्याला पाहायला मिळतं. राष्ट्रीय जलमार्ग प्राधिकरण. पहिला महत्वाचा मुद्दा इथं क्लिअर. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की सद्यस्थितीला एकूण किती राष्ट्रीय जलमार्ग आहेत भारतामध्ये? तर सद्यस्थितीला एकूण 6 राष्ट्रीय जलमार्ग आपल्याला पाहायला मिळतात. राष्ट्रीय जलमार्गला नॅशनल वॉटरवे असं दर्शवलं जातं, NW दर्शवलं जातं आणि रस्ते मार्ग असतात त्याला NH असं दर्शवलं जातं. नॅशनल हायवे याला नॅशनल वॉटरवे असं दर्शवलं जातात. आता आपण बघूया की कोणते राष्ट्रीय जलमार्ग आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो लक्षात घ्या, भारतामधला सर्वात पहिला राष्ट्रीय जलमार्ग जो आहे याला नाव आहे NW1 नॅशनल वॉटरवे 1. हा राष्ट्रीय जलमार्ग आपल्याला गंगा नदीमधून सुरू झालेला पाहायला मिळतो. गंगा नदीमधून इथे असणाऱ्या प्रयागराज पासून हा सुरू होतो. प्रयागराज ते कुठपर्यंत? अशा पद्धतीनं हल्दियापर्यंत आपल्याला हा राष्ट्रीय जलमार्ग पाहायला मिळतो. पण इथं मी लिहितोय NW1 राष्ट्रीय वॉटरवे 1 हा आपल्याला गंगा नदीमध्ये पाहायला मिळतो. गंगा नदी. बर, एकूण लांबी किती आहे याची लांबी जर तुम्हाला विचारली, या जलमार्गाची लांबी जी आहे ही आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो 1620 किलोमीटर आणि हा भारतातील सर्वात मोठा जलमार्ग पाहायला मिळतो. सर्वात मोठा जलमार्ग. तुम्हाला माहित असायला हवे की हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या ज्या आहेत या हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांमध्ये आपल्याला जलमार्ग निर्माण झालेले पाहायला मिळतात, कारण त्या ठिकाणी 12ही महिने नदीच्या पात्रामध्ये पाणी असतं. पहिला जलमार्ग. दुसरा जलमार्ग तुम्हाला विचारला त्याचं नाव आहे नॅशनल वॉटरवे 2 NW2. हा जलमार्ग आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो ब्रह्मपुत्रा नदीमध्ये. कुठे? ब्रह्मपुत्रा नदीमध्ये. ब्रह्मपुत्रा नदीमध्ये आसाम राज्यामध्ये हा जलमार्ग आहे. ब्रह्मपुत्रा नदीमध्ये हा जलमार्ग सुरू होतो या ठिकाणी असणाऱ्या सादियापासून इथे असणाऱ्या ढुबरी शहरापर्यंत. सादिया ते ढुबरी ब्रह्मपुत्रा नदी. सादिया ते ढुबरी इथं मी लिहितोय. कुठून कुठपर्यंत? सादिया पासून ढुबरी पर्यंत. एकाच राज्यामध्ये आहे, आसाम राज्यामध्ये. किती किलोमीटरचा हा जलमार्ग मित्रांनो पाहायला मिळतो? तर हा 891 किलोमीटर लांबीचा जलमार्ग आपल्याला पाहायला मिळतो. 891 किलोमीटर. तिसरा जलमार्ग आहे या ठिकाणी लक्षात घ्या. तिसरा जलमार्ग आहे NH3. हा जलमार्ग आपल्याला पश्चिम घाटाच्या आसपास केरळमध्ये पाहायला मिळतो. NW3. NW3 जो आहे हा जलमार्ग इथं मी लिहितोय 3 नंबर NW3. हा जलमार्ग आपल्याला कोणत्या ठिकाणी पाहायला मिळतो? कोणत्या नद्यांमध्ये? हा जलमार्ग नद्यांमध्ये नाही, हा प्राकृतिक आपलं कृत्रिम कालव्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. क्लिअर? कशामध्ये? प्राकृतिक नैसर्गिक. आपण ज्यावेळेस कृत्रिम कालवे इथं तयार करण्यात आले या कृत्रिम कालव्यामध्ये पाहायला मिळतो. कोणते कोणते कालवे आपल्याला पाहायला मिळतात? एक वेस्ट कोस्ट कॅनॉल. वेस्ट कोस्ट कॅनॉल हा पहिला कालवा. दुसरा कालवा आपल्याला पाहायला मिळतो उदगमंगलम कालवा आणि तिसरा चंपाकार कॅनॉल. या 3 कॅनॉल मध्ये आपल्याला हा नॅशनल हायवे 3 पाहायला मिळतो. आणि मित्रांनो हा नॅशनल हायवे 3 कुठून कुठं जोडतो? तर हा जोडतो कोल्लम शहराला कोट्टापुरम शहराबरोबर. कोट्टापुरम. बर, किती किलोमीटर लांबीचा आहे? हा आहे 205 किलोमीटर लांबीचा. किती? 205. त्याच्यानंतर आता थोडंसं पुढं फास्ट जातो.
इथं आहे नॅशनल वॉटरवे 4. नॅशनल वॉटरवे 4 कुठं कुठं हा कृष्णा नदी व गोदावरी नदी काठावर आपल्याला पाहायला मिळतो. कृष्णा आणि गोदावरी नदी काठावर या ठिकाणी कोस्टल लाईनला जोडणारा हा वॉटरवे आहे. वॉटरवे आहे, यांच्या कॅनॉल मधून गेलेला हा वॉटरवे आहे आणि याची लांबी जर तुम्हाला विचारली तर 1095 किलोमीटर लांबी आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर इथे या, इथेच आपल्याला ओडिसा राज्याच्या आसपास या भागामध्ये आपल्याला NH5 पाहायला मिळतं, NW5 पाहायला मिळतं. असं सोडून द्या सर्वात शेवटचा, कारण हे महत्वाचं होतं, सर्वात शेवटचा जो आहे हा बराक नदीवर आपल्याला पाहायला मिळतो, NW6. कोणत्या नदीवर? बराक नदीवर. हे टॉप याच्या वारंवार प्रश्न विचारून झालेले आहेत. 1, 2, 3 आपल्या भारताच्या भूगोलामध्ये हे आपण डिटेल घेतले. फक्त महत्वाचे लक्षात घ्या, जे 3 मी दिलेले आहेत, NW1, NW2 आणि NW3. या इकडे आपल्या प्रश्नामध्ये काय विचारण्यात आलेलं आहे? केरळमध्ये असलेला कोल्लम ते कोट्टापुरम हा राष्ट्रीय जलमार्ग कितव्या क्रमांकाचा जलमार्ग आहे? तर हा आहे NW3. कितव्या क्रमांकाचा? NW3. सद्यस्थितीला सर्वात नवीन जलमार्ग जसं मी तुम्हाला सांगितलं याचं नाव आहे NW6. हा कोणत्या नदीवर आहे? हा बराक नदीवर आहे. बराक नदीवर आहे आणि हा कुठून कुठं जोडतो? हा लखीपूरला भंगा बरोबर जोडतो. किती किलोमीटर लांबीचा आहे? 121 किलोमीटर. असो, स्टार पॉइंट लक्षात असू द्या. ऑप्शन क्रमांक 3 जे आहे त्या प्रश्नामध्ये उत्तर आपलं बरोबर असणार आहे. क्लिअर? राईट राईट जयराम सर, राईट. चला घ्या दुसरा प्रश्न घ्या. कंबाईन लेवलचे प्रश्न, असेच प्रश्न परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात. सूर्य आणि इतर बाबी स्थिर मानल्या, हे तुम्हाला कन्फ्युजन साठी दिलेलं वाक्य. पुढे चला. पृथ्वीवर दिवस आणि रात्रीचे चक्र निर्माण होण्यास पुढीलपैकी कोणती बाब प्रामुख्याने जबाबदार आहे? मित्रांनो, 2 प्रकारचे प्रश्न इथं तयार होऊ शकतात. एक, पृथ्वीवर ऋतू निर्माण करण्यास पुढीलपैकी कोणती बाब जबाबदार आहे किंवा कोणत्या गोष्टीमुळे ऋतू निर्माण होतात? पहिला प्रश्न, याचं उत्तर वेगळं असेल. आणि कोणत्या घटनेमुळे किंवा कोणत्या गोष्टीमुळे पृथ्वीवर दिन आणि रात्र, दिवस आणि रात्र सुरू होतात किंवा दिवस आणि रात्र पाहायला मिळतात, ही वेगळी कन्सेप्ट आहे. जर तुम्हाला इथं विचारलं की आता हा भाग सोडून द्या, इथून बघा, पृथ्वीवर दिवस आणि रात्रीचे चक्र निर्माण होण्यास पुढीलपैकी कोणती बाब प्रामुख्याने जबाबदार आहे? पृथ्वीचे स्वतःभोवती फिरणे, पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे, पृथ्वीचा आस कललेला असणे, पृथ्वीचा आकार किंचित चपटा असणे. मित्रांनो, छोट्या छोट्या गोष्टी इथं मी तुमच्या कव्हर करतोय. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याची क्रिया याला आपण पृथ्वीचे परिवलन असं म्हणतो आणि पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीवर दिवस आणि रात्र ह्या क्रिया घडत असतात. ही कन्सेप्ट समजून सांगतो. दिन व रात्र हा मुद्दा तुमचा इथं क्लिअर. ही कन्सेप्ट ही समजून सांगतो. मात्र जर तुम्हाला विचारलं पृथ्वीवर ऋतूची निर्मिती कशामुळे होते? पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या क्रियेला पृथ्वीचं परिभ्रमण असं म्हटलं जातं आणि पृथ्वीच्या परिभ्रमणामुळेच पृथ्वीवर ऋतू निर्माण होत असतो. परिभ्रमणामुळे. क्लिअर? पुढे, पृथ्वीचा आस कललेला असणे. पृथ्वीचा आस जो आहे, आता ही पृथ्वी आहे, ती पृथ्वी अशी नाहीये. पृथ्वीचा आस असा थोडासा कललेला आहे. 23.5 अंशाने पृथ्वीचा आस कललेला आहे आणि पृथ्वीचा आस कललेला असल्यामुळे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव जे आहेत याच्यावर 6 महिन्याचा दिवस आणि 6 महिन्याची रात्र आपल्याला पाहायला मिळते. 6 महिने दिवस व 6 महिने रात्र कशामुळे होते? तर पृथ्वीचा आस कललेला असल्यामुळे. मित्रांनो, पृथ्वीचा आस कललेला असल्यामुळे हा भाग पूर्णतः उजेडात राहतो 6 महिने आणि हा भाग पूर्णतः अंधारात राहतो. आणि पृथ्वीचा आस कललेला असल्यामुळे इथे 6 महिने दिवस असतो, इथे 6 महिने रात्र, किंवा अशी जर स्थिती असेल तर इथे 6 महिने दिवस आणि इथे 6 महिने रात्र. क्लिअर? समजतंय? राईट. चलो आणखी पुढे चला. आता ही कन्सेप्ट तुम्हाला समजून सांगतो. पृथ्वीचा आकार किंचितसा चपटा असणे याचा परिणाम पृथ्वीच्या वाऱ्यावर होत असतो, वाऱ्याच्या दिशेवर होत असतो. कोरिओलिस बल जे आहे, कोरिओलिस बल हे जास्त ऍक्टिव्ह होतं, जास्त ऍक्टिव्ह याच्यामुळे होत असतं. बाकी याच्यावर आता इथं नका चर्चा करूया. हा पहिला मुद्दा क्लिअर करू. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे पृथ्वीवर दिवस आणि रात्र कसे तयार होतात? मित्रांनो लक्षात घ्या, छोटीशी कन्सेप्ट आहे. ही कन्सेप्ट तुम्हाला समजली
तुम्हाला बहुतांश पृथ्वीचं परिवलन स्वतःभोवती फिरणं समजतं. मित्रांनो, ही आहे पृथ्वी आणि हा जो आहे हा आहे सूर्य. लक्षात घ्या मित्रांनो, सूर्य जो आहे, सूर्याची लंबरूप किरण जी आहेत हे पृथ्वीच्या मुख्य भागावर, फुगीर भागावर पडत असतं. आता मला सांगा तुम्ही मित्रांनो, ही पृथ्वी आहे, हा सूर्य आहे. मग आपण असं म्हणू शकतो का की पृथ्वीचा सूर्याच्या दिशेने असणारा भाग जो आहे हा नेहमी कशामध्ये असतो? उजेडामध्ये असतो. पृथ्वी स्वतःभोवती फिरते. पृथ्वीचा सूर्याच्या दिशेने असणारा भाग जो आहे हा नेहमी कशामध्ये असतो? प्रकाशामध्ये असतो. तो सूर्याच्या विरुद्धचा जो भाग आहे हा नेहमी अंधारामध्ये असतो. उदाहरण घ्या, पृथ्वीचा हा सूर्याच्या विरुद्धचा हा जो भाग आहे याच्यावर सूर्याची सूर्यकिरण पोहोचू न शकल्यामुळे हा जो भाग आहे हा पूर्णतः अंधारामध्ये असेल आणि इथं सूर्याची किरण पोहोचत असल्यामुळे हा पूर्णतः उजेडात असेल. दिवस आणि रात्र या क्रिया कशा घडतात? कन्सेप्ट समजल्याशिवाय भूगोल विषय शक्य नाही. भूगोल विषय कन्सेप्टचा आणि मोजक्या अभ्यासाचा विषय आहे. थापट पसारा वाचत बसायचं नाही, मोजका अभ्यास करायचा. लक्षात घ्या. आता बघा, हा पूर्ण भाग उजेडामध्ये आहे, इकडे उजेड आहे, आणि हा पूर्ण भाग अंधारामध्ये आहे, इकडे अंधार आहे. बरोबर आहे. पृथ्वी फिरत असताना जेव्हा पृथ्वी फिरत फिरत इथे येते, जेव्हा इथं एखादा भाग येतो हा उजेडामध्ये जातो. हा मुद्दा क्लिअर. मला सांगा, आपण म्हणतो सूर्य डोक्यावर आला म्हणजे दुपारी 12 वाजताची वेळ, म्हणजे आपण दुपारी 12 वाजता बरोबर सूर्याच्या सरळ रेषेमध्ये असतो. सूर्याची किरण आपल्या डोक्यावर पडतात, आपली सावली आपल्या पायाखाली पडत असते. मग मी जर म्हणलं दुपारी 12 वाजता आपण जर बरोबर सूर्याच्या समोर असो, कारण बघा सूर्याला पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 24 तासाचा वेळ लागतो. आपण जर दुपारच्या वेळी बरोबर इथं सूर्याच्या समोर असो तर रात्रीच्या 12च्या वेळी आपण बरोबर सूर्याच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला असू. बरोबर का चूक? आता कन्सेप्ट समजून घ्या बरं का. कन्सेप्ट समजून घ्या, कमेंट नका करू कोणी, समजून घ्या कन्सेप्ट. आता बघा, जेव्हा 1 वाजतो पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत आहे. ही आहे पृथ्वी. हा पृथ्वीचा एवढा भाग जो आहे हा आहे उजेडात, एवढा भाग आहे अंधारात, आणि हा व्यक्ती इथं पृथ्वीच्या बरोबर सूर्याच्या अपोजिट साईडला इथं आहे. पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी फिरत आहे. जसा 1 वाजला पृथ्वी फिरत फिरत इथे आली, तो व्यक्ती इथे आला. 2 वाजले पृथ्वी फिरली, तो व्यक्ती आणखी पुढे आला, इथे आला. 3 वाजले पृथ्वी फिरत, कारण पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत आहे, 3 वाजता तो व्यक्ती इथे, 4 वाजता तो व्यक्ती इथे, 5 वाजता तो व्यक्ती इथे, आणि 6 वाजता बरोबर तो व्यक्ती हा पूर्णतः उजेडातही नसलेल्या आणि पूर्णतः अंधारातही नसलेल्या भागावर असतो. यालाच आपण प्रकाश वृत्त असं म्हणत असतो. काय म्हणत असतो? प्रकाश वृत्त असं म्हणत असतो. क्लिअर? समजतंय? आता पुढे चला, बाकी कमेंट करू नका, याच्याबद्दल चर्चा करा. कोण आहे ते? धनंजय. याच्यावर चर्चा करा. इतकी छान कन्सेप्ट चालू आहे, आपण आतमध्ये गुंतलेलो, याच्यातून पुन्हा नवीनच तुमचं सुरू असतं. मी अगोदरच सांगितलं, शिकवत असताना कमेंट करू नका. जेव्हा मी कमेंट वाचेल तेव्हा कमेंट करा ना तुम्ही. समजतंय का? चला पुढे. आता बघा, 6 वाजता हा व्यक्ती जेव्हा पूर्वेकडे बघतो तेव्हा सूर्य उगवल्यासारखा दिसतो. 7ला तो व्यक्ती इथे, 8ला इथे, 9ला इथे, 10ला इथे, 11ला इथे, आणि 12ला बरोबर सूर्याच्या समोर असतो. आपण म्हणतो मग 7 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत वातावरणामध्ये तापमान वाढत जातं, कारण आपण सूर्याच्या जवळ जात असतो. 1 वाजता तो व्यक्ती इकडच्या साईडला, 1 वाजता इथे, 2 वाजता इथे, 3 वाजता इथे, 4ला इथे, 5ला इथे, 6ला इथे. बरोबर 6 नंतर तो व्यक्ती अंधारामध्ये प्रवेश करतो. 7ला इथे, 8ला इथे, 9ला इथे, 10ला इथे, 11ला इथे, आणि 12ला बरोबर सूर्याच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला. समजतंय? येते लक्षात? मग सांगायची गोष्ट अशी की ही जी घटना घडते पृथ्वीवर, दिवस आणि रात्र ही जी घटना घडते, ही घटना कशामुळे घडत असते? तर ही घटना पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या क्रियेमुळे घडत असते. ऋतूची घटना कशामुळे घडते? पृथ्वीचं सूर्याभोवती फिरणं असतं, त्याच्यामुळे ऋतूची घटना घडते. पृथ्वीचा आस कललेला असल्यामुळे उत्तर ध्रुवावर 6 महिन्याचा दिवस आणि 6 महिन्याची रात्र या घटना घडत असतात. मग या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 जे आहे, त्या ऑप्शन क्रमांक 1 आपलं 100% बरोबर आहे. समजलं? आता कमेंट करा, समजलं का? क्लिअर? चलायचं पुढं. घ्या पुढचा प्रश्न, घ्या पुढचा प्रश्न. ही सगळी पीपीटी मी अवेलेबल करून देतो आपल्या टेलिग्राम चॅनलवर. जे मुलं उशिरा जोडलेली असतील
अगोदरच्या प्रश्नांचं एक्सप्लेनेशन सुद्धा तुम्हाला तिथं मिळून जाईल. PDF तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. आता या महाराष्ट्रात मान्सूनच्या काळात सर्वात जास्त पाऊस म्हणजे सरासरी जवळपास 600 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी पडतो? महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो असा तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सांगा. मित्रांनो, ही जी ठिकाणं दिलेली आहेत, हे ठिकाणं यांचं लोकेशन कुठं आहे हे जेव्हा तुम्हाला कळतं तेव्हा तुम्हाला आणखी अभ्यासायला सोपं जातं. यांचं लोकेशन समजणं महत्वाचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा कन्सेप्ट समजून घ्या. कन्सेप्ट काय आहे? महाराष्ट्रात मान्सूनचं जेव्हा आगमन होतं, महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झाल्यानंतर याचं वितरण कसं होतं लक्षात असू द्या. बघा, महाराष्ट्रात मान्सूनचं सर्वात पहिल्यांदा आगमन इथे होतं, इथे सिंधुदुर्ग वगैरे या भागामध्ये 5 तारखेला. 5 तारखेला कोकणामध्ये, 7 तारखेला पूर्ण महाराष्ट्र मान्सूननं व्यापलेला असतो. मित्रांनो, मान्सून जो आहे इथे असणाऱ्या सह्याद्री पर्वतावर सर्वाधिक पडतो, त्याच्यानंतर कोकणामध्ये, आणि इकडून इकडे जात असताना मान्सूनचं प्रमाण जे आहे हे कमी कमी होत जातं. एक आकृती तुम्हाला इथं मी काढून दाखवतो जेणेकरून मान्सूनचं वितरण तुमच्या लक्षात येईल. बघा, लक्षात घ्या, हा अरबी समुद्र आहे, हा थोडासा मंद चढ असणारा कोकणाचा भाग आहे, त्याच्यानंतर तीव्र चढ, थोडासा मंद उतार सह्याद्री पर्वताचा भाग आहे, आणि हा संपूर्ण महाराष्ट्र पठाराचा भाग आहे. कन्सेप्ट समजून घ्या. बघा, हा कोकणाचा भाग आहे, कोकण. हा जो आहे हा सह्याद्रीचा भाग आहे, आणि हा जो आहे हा महाराष्ट्र पठाराचा भाग आहे. मान्सूनचं वितरण लक्षात घ्या कसं आहे. मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा अरबी समुद्रावरून वारे येतात, हे ढग येतात, बाष्पयुक्त ढग असतात, वारे वाहत 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 सह्याद्री पर्वतावर येऊन थांबतात किंवा अडवले जातात. आता सह्याद्री पर्वताला येऊन अडवल्यानंतर इथं बघा जास्त दाबाचं क्षेत्र तयार होतं. अडवल्या गेल्यामुळं मागून फोर्स सुरू आहे वाऱ्यांना. वारे हे वरच्या दिशेला जायचा प्रयत्न करतात, वरच्या दिशेला जातात, वरच्या दिशेला जातात. या सगळ्या टप्प्यामध्ये कोकणामध्ये सरासरी ऍव्हरेज 300 सेंटीमीटर एवढा पाऊस पडतो. मित्रांनो, यातल्या यात दक्षिण कोकण जे आहे हे दक्षिण कोकणामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो, तर उत्तर कोकणामध्ये जे आहे हे उत्तर कोकणामध्ये सर्वात कमी पाऊस पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता बघा, वारे कोकणामध्ये ऍव्हरेज किती पाऊस पडतात? 300 सेंटीमीटर. वारे वर जातात, वर जातात, वर जातात, आणि सह्याद्री पर्वतावर जसे हे वारे येतात इथं मात्र सर्वात जास्त पाऊस पडला जातो. इथं मात्र वाऱ्यांपासून सर्वाधिक पाऊस पडतो. किती पाऊस पडतो? ऍव्हरेज 600 सेंटीमीटर पर्यंत पाऊस जो आहे हा सह्याद्रीच्या भागामध्ये पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यापैकी जास्तीत जास्त जो आहे हा सह्याद्रीचा दक्षिण भाग जो आहे या भागामध्ये पाऊस किंवा पर्जन्य पडलेलं पाहायला मिळतं. आता हे वारे याच्यातलं बाष्प जे आहेत हे हलकं होतं, हे वारे पुढे जायला सुरुवात करतात, कारण उंच गेल्यामुळे याच्यातलं पाणी जे आहे हे पाणी, याचं सांद्रीभवन क्रिया झाली, संगणन क्रिया झाली, पाणी निघून गेलं. पाणी या हवेतलं या ढगातलं निघून गेल्यामुळे हे वजनानं हलके होतात, आणि या भागातून हे जे ढग आहेत हे ढग पुढे जाण्याचा प्रयत्न करतात, पुढे निघून जातात. याच्यातलं बाष्प खूप कमी झाल्यामुळं आणि इथं अडवणारं कोणी नसल्यामुळे महाराष्ट्राचा एवढा जो प्रदेश आहे या एवढ्या प्रदेशामध्ये खूप कमी पाऊस पडतो. साधारणतः 40 ते 50 सेंटीमीटर पाऊस पडतो, आणि हा जो प्रदेश आहे याला पर्जन्य छायेचा प्रदेश असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? पर्जन्य छायेचा प्रदेश. मित्रांनो, पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये सर्वात कमी पाऊस पडला जातो. तिथून जसे जसे वारे पुढे जातात आसपासच्या वातावरणामधले बाष्प घेऊन हे वारे पुढच्या भागामध्ये पाऊस पडत जातात. इथं 80 सेंटीमीटर, इथं 120 सेंटीमीटर, आणि जेव्हा हे वारे प्रवेश करतात पूर्व विदर्भामध्ये, इकडून नैऋत्य मोसमी वारे सुद्धा येतात, इकडून आग्नेय वारे सुद्धा येतात. म्हणून पूर्व विदर्भामध्ये दोनही मान्सूनच्या शाखांपासून पाऊस पडतो. इथं सरासरी किती पाऊस पडतो असं जर तुम्हाला विचारलं, इथं 200 सेंटीमीटर पर्यंत पाऊस पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. क्लिअर? येते लक्षात? मग पर्जन्याचं वितरण जर आपण पाहिलं, सर्वात जास्त सह्याद्री पर्वतामध्ये, सह्याद्रीच्या पश्चिम उतारात सर्वात जास्त, पूर्व उतारावर सर्वात कमी,
त्याच्यानंतर कोकणामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस, तिसऱ्या क्रमांकाचा पाऊस विदर्भामध्ये आणि चौथ्या क्रमांकाचा पाऊस मध्य महाराष्ट्रामध्ये. आता या इकडं प्रश्नाकडे या. प्रश्नाकडे आल्यानंतर महाराष्ट्रात मान्सूनच्या काळात सर्वात जास्त पाऊस म्हणजे सरासरी 600 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी पडतो? मित्रांनो लक्षात असू द्या, सर्वाधिक पाऊस पडणारी जी ठिकाणं आहेत याच्यामध्ये ठीक आहे, टॉप 5 ठिकाणं देतो किंवा टॉप 3 लक्षात घ्या. महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस जो आहे हा आंबोली या ठिकाणी पडतो. आंबोली या ठिकाणी का पडतो याचं कारण असं आहे मित्रांनो, आंबोली हे जे ठिकाण आहे हे ठिकाण सह्याद्रीच्या उंच भागामध्ये अशा पद्धतीनं 3 डोंगर रांगांनी वेढलेलं आहे. त्यामुळे एकदा वाऱ्यांनी इथं प्रवेश केला, वाऱ्यांनी प्रवेश केल्यानंतर वारे इकडे तिकडे अस्ताव्यस्त न जाता इथून आणलेले सर्व मान्सूनचे ढग जे आहेत हे या ठिकाणी पडतात. म्हणून सर्वात जास्त पाऊस जो आहे हा आपल्याला कुठे पडलेला पाहायला मिळतो? आंबोली या ठिकाणी पडलेला पाहायला मिळतो. दुसरा क्रमांक लागतो सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या ठिकाणामध्ये, त्याचं नाव आहे महाबळेश्वर. तिसरा क्रमांक लागतो मित्रांनो गगनबावडा. चौथा क्रमांक लागतो मित्रांनो या ठिकाणी असणाऱ्या माथेरानचा आणि 5वा क्रमांक लागतो भिराचा. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारी ही टॉप 5 ठिकाणं जी आहेत ही 5 ठिकाणं लक्षात असू. क्लिअर? येते लक्षात? मग इथं बघा कोणत्या ठिकाणी पडतो. संपूर्ण कोकण किनारपट्टी महाराष्ट्रामध्ये पाऊस जो आहे ऍव्हरेज 300 सेंटीमीटर जरी पकडला तरी हा यांच्यापेक्षा खूप कमी आहे, यांच्यापेक्षा खूप कमी आहे. ठाणे उत्तर कोकणामध्ये आताच मी सांगितलं की पाऊस 300 सेंटीमीटर ऍव्हरेज कोकणामध्ये पडतो, त्यातल्या त्यात उत्तर कोकणामध्ये कमी, दक्षिण कोकणामध्ये जास्त. तुम्ही असे म्हणू शकता कोकणामध्ये दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना पर्जन्याचं प्रमाण, पावसाचं प्रमाण जे आहे हे वाढत वाढत जातं. मुद्दा क्लिअर? मग याचंही ऑप्शन ठाणे इथं कटलं, कोकण किनारपट्टी कटलं, आंबोली एक आहे. ठीक आहे, पुढे गडचिरोली. आता बघा गडचिरोली हे पूर्व विदर्भामध्ये आहे. पूर्व विदर्भामध्ये ऍव्हरेज 200 सेंटीमीटर पाऊस पडतो. गडचिरोलीमध्ये 200 सेंटीमीटर पेक्षा जास्तीत जास्त 250 सेंटीमीटर पर्यंत पडेल, त्याच्यावर जाऊ शकत नाही. त्यामुळं हे ठिकाण सुद्धा या ठिकाणी इथं घटलं. गगनबावडा, महाबळेश्वर, आंबोली. ब क फ ऑप्शन क्रमांक 4 ब क फ जे आहे हे ऑप्शन आपलं उत्तर जे आहे हे आपल्याला बरोबर पाहायला मिळतं. यापैकी सर्वात जास्त दिवस जर आपल्याला विचारलं सर्वात जास्त दिवस पाऊस कुठे पडतो, तर मित्रांनो गगनबावडा या ठिकाणी सर्वात जास्त दिवस 129 दिवस पाऊस पडलेला आपल्याला पाहायला मिळतो वर्षातून. किती? 129 दिवस सर्वात जास्त दिवस पाऊस गगनबावड्याला पडतो. मग याच्यामध्ये जर क्रम आपण लावला तर बघा 1 क्रमांक आंबोली, 2 क्रमांक महाबळेश्वर, 3 क्रमांक गगनबावडा, 4 क्रमांक कोकण किनारपट्टी, 5वा क्रमांक ठाणे आणि 6वा क्रमांक लागेल मग गडचिरोली. सिक्वेन्स 6 जागांची आपण जर घेतली तर. समजलं? चलो चलायचं पुढं, चलायचं. घ्या पुढचा प्रश्न घ्या. मुंबई शहर उपनगरात खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगा येतात? मुंबई शहर उपनगरात खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगा येतात? परीक्षेला प्रश्न विचारल्या जाऊ शकतो. थोडंसं आता याचं एक्सप्लेनेशन आपण बघूया. जर मुंबई उपनगर, मुंबई शहर याची जर आकृती आपण काढली तर साधारणतः ही आकृती आपल्याला अशा पद्धतीची पाहायला मिळते. ठीक आहे, ही अशा पद्धती. आता याच्यामध्ये काही महत्वाच्या डोंगर रांगा ज्या तुम्हाला विचारलेल्या आहेत यापैकी कोणत्या आहेत आणि कशा विचारल्या जाऊ शकतात हे आपण बघू. जसं की या टोकावर मलबार हिल आपल्याला पाहायला मिळते. मलबार हिल, काय याला मलबार हिल्स असं. मित्रांनो मलबार हिल्स मध्ये
मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला इथंच आहे पहा, मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला जो आहे हा इथंच आहे. त्याच्यानंतर राजभवन जे आहे आपलं, हे राजभवन सुद्धा इथंच आहे. कुठे? मलबार हिल्सला. त्याच्यानंतर सह्याद्री अतिथीगृह जे आहे हे सुद्धा आपल्याला इथेच पाहायला मिळतं. मलबार हिल्सच्या थोडस उत्तरेला आपण आलो तर या ठिकाणी कंबाला हिल्स पाहायला मिळतात, कंबाला टेकड्या पाहायला मिळतात. मित्रांनो लक्षात असू द्या, एकूण 22 टेकड्या, 22 डोंगर रांगा मुंबई उपनगर आणि मुंबई शहर मध्ये होत्या. आणि या 22 उपरांगा मुंबई शहर जे आहे 7 बेटांचं आहे, हे बेट जोडण्यामध्ये खर्च झाल्या. आता 10 उपरांगा जवळपास किंवा 10 डोंगर रांगा ज्या आहेत त्या आपल्याला मुंबई शहरामध्ये, मुंबई उपनगरामध्ये पाहायला मिळतात. त्याच्यानंतर थोडस वर या, इथं आहे वरळी हिल्स, वरळी हिल्स. ठीक. त्याच्यानंतर थोडस इकडे खाली या, मध्य भागामध्ये या, इथं सालमाती टेकडी आहे, सालमाती हिल. त्याच्यानंतर थोडस वर या, गिल्बर्ट हिल आहे, गिल्बर्ट हिल. त्याच्यानंतर थोडस वर या वरळीच्या, इथं पाली टेकड्या आहेत, पाली हिल. त्याच्यानंतर गिल्बर्ट हिलच्या थोडस वर या, इथं महाकाली टेकड्या आहेत, महाकाली हिल, महाकाली हिल. त्याच्यानंतर थोडस महाकाली हिलच्या दक्षिणेला या, इथं गोलांजी टेकड्या आपल्याला पाहायला मिळतात, गोलांजी हिल किंवा गोलांजी टेकड्या. त्याच्यानंतर थोडस खाली या, इथं अँटॉप हिल पाहायला मिळेल, अँटॉप हिल किंवा अँटॉप टेकड्या ज्या आहेत त्या इकडं पाहायला मिळतात. त्याच्यानंतर इथं शेवडी टेकड्या किंवा शिवडी टेकड्या आपण जेव्हा म्हणतो, किंवा सवेरी हिल्स असं सुद्धा याला म्हटलं जातं, या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आता बघा, जीवनदायिनी याच्यापैकी कुठं नाव आहे का? नाही, हे इथं कटलं. अँटॉप हिल आहे का? आहे, याला आपण राईट केलं. मलबार हिल आहे का? आहे. कान्हेरी हिल, कान्होरकलेले कान्हेरी टेकड्या ज्या आहेत तुम्हाला माहिती आहे, तिथे आपल्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पाहायला मिळतं, तो एक भाग आहे. मुंगार टेकड्या, मुंगार टेकड्या नाहीयेत. मग इथं उत्तर असायला पाहिजे ड ब ई, ड ब ई, बडई. ऑप्शन क्रमांक 4 जे आहे हे या ठिकाणी उत्तर आपलं कसं असणार आहे? बरोबर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी बरोबर असणार. चला, इथपर्यंत कोणाला अडचण आहे का? जे मुलं नवीन जॉईन झालेले असतील कृपया लाईक करा. लेक्चर आवडलं असेल तर तुमच्या मित्रांना तुम्ही शेअर करू शकता. चला येऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे विवेक एक्सप्रेस. विवेक एक्सप्रेस नंतर भारतात सर्वाधिक लांब जाणाऱ्या रेल्वे कोणत्या? विवेक एक्सप्रेस नंतर विचारलं. सगळ्यांना माहित आहे विवेक एक्सप्रेस जे आहे, विवेक एक्सप्रेस जे आहे खंबाला कान्हेरी आहेत का? हो हो हो. विवेक एक्सप्रेस जी आहे ही भारतातील सर्वात लांब धावणारी रेल्वे आहे. जगातील सर्वात लांब रेल्वे रूट जर आपल्याला विचारला तर त्याचं नाव आहे ट्रान्स सायबेरियन रेल्वे, ट्रान्स सायबेरियन एक्सप्रेस. मित्रांनो, जगातला सर्वात लांब रेल्वे रूट आहे. किती लांब आहे? तर मित्रांनो, ही एक्सप्रेस ही रेल्वे जी आहे ही साधारणतः 9289 किलोमीटरचा प्रवास करते, एवढं अंतर कापते. ही कुठे आहे? ही रशिया या देशामध्ये आहे. कुठे? रशियामध्ये. आता भारतातल्या टॉप 5 जर तुम्हाला विचारल्या, सर्वात पहिल्यांदा आहे विवेक एक्सप्रेस. विवेक एक्सप्रेस. सर्वात लांब रेल्वे रूट जर विचारला तर विवेक एक्सप्रेस. सर्वात वेगवान रेल्वे जर विचारली, भारतात सर्वात पळणारी वेगवान रेल्वे, तर त्याचं नाव आहे वंदे भारत एक्सप्रेस. वंदे भारत एक्सप्रेस याची ऍव्हरेज स्पीड 180 किलोमीटर पर आवर एवढी आपल्याला पाहायला मिळते. विवेक एक्सप्रेस जे आहे कुठून कुठे वाहते, आपलं कुठून कुठे जाते? तर दिब्रुगड आसामचं तुम्हाला माहित असेल, दिब्रुगड पासून ती सुरू होते तर कुठपर्यंत? कन्याकुमारी पर्यंत. विवेक एक्सप्रेस एकूण किती अंतर कापते? तर मित्रांनो 4154 किलोमीटरचा हिचा प्रवास आहे. आणि हा किती तासामध्ये कव्हर करते? 75 तास 30 मिनिट जो आहे हा या रेल्वेचा वेळ आहे.
दिब्रुगड या ठिकाणाहून दर शनिवारी ही रेल्वे निघते आणि ही साप्ताहिक रेल्वे आपल्याला पाहायला मिळते. 75 तास 30 किलोमीटर या रेल्वेचा रूट, रेल्वेचा वेळ आहे. दुसरी एक्सप्रेस भारतातली सर्वात मोठी, सर्वात वेगवान धावणारी, त्याचं नाव आहे सिलचर एक्सप्रेस. सिलचर एक्सप्रेस मित्रांनो, सिलचर एक्सप्रेस जी आहे ही आपल्याला पाहायला मिळते तिरुअनंतपुरम इथून सुरू होऊन सिलचर या ठिकाणापर्यंत किती किलोमीटर हे अंतर पार करते मित्रांनो? 3915 किलोमीटर ही रेल्वे गाडी अंतर पार करते. ही वेगानं वाहणारी किंवा वेगाने धावणारी किंवा सर्वात जास्त अंतर पार करणारी, वेगाने धावणारी नाही सॉरी, सर्वात जास्त अंतर पार करणारी दुसऱ्या क्रमांकाची भारतातली एक्सप्रेस पाहायला मिळते, जिचं नाव आहे सिलचर एक्सप्रेस. हिला आणखीन एक नाव आहे, ते म्हणजे आरोनाई एक्सप्रेस. कोणती एक्सप्रेस? आरोनाई एक्सप्रेस. जर परीक्षेला सिलचर एक्सप्रेस नाव नसेल आणि आरोनाई एक्सप्रेस असेल तरी उत्तर तुमचं बरोबर. तिसऱ्या क्रमांकाची एक्सप्रेस आहे, तिचं नाव आहे हिमसागर एक्सप्रेस. कोणती एक्सप्रेस? हिमसागर एक्सप्रेस. ही भारतातील सर्वात जास्त अंतर धावणारी तिसऱ्या क्रमांकाची एक्सप्रेस. ही कुठून सुरू होती तर मित्रांनो, ही कटरा या ठिकाणून सुरू होती. कटरा वैष्णवदेवीचं ठिकाण तुम्हाला माहित असेल. कटरा पासून सुरू होती तर कन्याकुमारी पर्यंत आपल्याला पाहायला मिळते. कटरा, वैष्णवी कन्याकुमारी पर्यंत या हिमसागर एक्सप्रेस, ही जी हिमसागर एक्सप्रेस आहे, ही 3788 किलोमीटर अंतर जे आहे ही पार करून कटऱ्यापासून कन्याकुमारी पर्यंत प्रवास करते. तिसऱ्या क्रमांकाची. चौथ्या क्रमांकाची एक्सप्रेस जी आहे हिचं नाव आपल्याला पाहायला मिळतं टेन जम्मू एक्सप्रेस. टेन जम्मू एक्सप्रेस मित्रांनो, टेन जम्मू एक्सप्रेस जी आहे ही कुठून सुरू होते तर टेन जम्मू एक्सप्रेस जी आहे ही तिरुनेलवेची या ठिकाणाहून सुरू होते तर कटरा पर्यंत किती किलोमीटर अंतर पार करते? 3642 किलोमीटर अंतर पार करते. आता इथं बघा, एक क्रमांक विवेक एक्सप्रेस, दुसरा सिलचर एक्सप्रेस. सिलचर सिल्वर झाले तिथं बरं का, हे थोडस लक्षात. सिलचर एक्सप्रेस, ठीक आहे. त्याच्यानंतर हिमसागर एक्सप्रेस. त्याच्यानंतर आता बघा, ऑप्शन क्रमांक 1 जे आहे इथंच बरोबर आहे. सिलचर एक्सप्रेस ही विवेक सागर एक्सप्रेस नंतरची दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी, सर्वाधिक धावणारी एक्सप्रेस आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, चलो चलायचं पुढं. घ्या पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, घड्याळाचे काटे फिरतात त्याच्याप्रमाणे नागपूर जिल्ह्याच्या सभोवताली कोणती जिल्हे आहेत ते ओळखा. फास्ट चला. घड्याळाचे काटे फिरतात त्याच्याप्रमाणे नागपूर जिल्हा जे आहे याच्या भोवती कोणती जिल्हे आहेत? उत्तर बऱ्याच जणांचे येणं सुरू झाले. मित्रांनो लक्षात घ्या, हा वर्धा आहे, हा नागपूर आहे, हा भंडारा आहे, हा गोंदिया आहे, हा गडचिरोली आहे, हा चंद्रपूर आहे आणि हा अमरावती. जर तुम्हाला विचारलं नागपूर जिल्ह्याला किती जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत? भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि अमरावती. 1 2 3 4 5 6 जिल्ह्यांच्या. घड्याळाच्या काट्यानुसार आपण जर गेलो, पहिला क्रमांक लागतो भंडाऱ्याचा, सॉरी गोंदियाची नाही बरं का, गोंदिया आणि गडचिरोलीची नाही, सॉरी गडचिरोली, एक. लक्षात घ्या, नागपूर या जिल्ह्याला वर्धा, अमरावती, नागपूर, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या. पहिला क्रमांक आपण जर म्हटलं सर्वाधिक सीमा लागलेला भंडारा 1 नंबर,
चंद्रपूर 2 नंबर, वर्धा 3 नंबर, अमरावती 4 नंबर. 1 2 3 4. भंडारा, चंद्रपूर, वर्धा, अमरावती. या इकडं. भंडारा, चंद्रपूर, वर्धा. भंडारा, चंद्रपूर, वर्धा, अमरावती. ऑप्शन क्रमांक 4 जे आहे हे बरोबर आहे. इथे वर्धा 3च दिलेलं आहे. जर आपण इथं तर हे एक नाव विसरलं आहे ठीक आहे, तरी पण भंडारा, चंद्रपूर, वर्धा हेही ऑप्शन आणि हेही ऑप्शन प्रॅक्टिस आहे, त्यामुळे ठीक आहे, काय हरकत नाही. मात्र करेक्ट आन्सर जे आहे भंडारा, चंद्रपूर, वर्धा, अमरावती. भंडारा, चंद्रपूर, वर्धा आणि अमरावती. चल चलायचं पुढं. घ्या पुढचा प्रश्न हा. पानझडीचे अरण्य व सदाहरित अरण्य यांच्या संक्रमण अवस्थेतील अरण्य कोणते? पानझडी अरण्य आणि सदाहरित अरण्य यांच्या संक्रमण अवस्थेतील अरण्य कोणते? सांगा बरं. खूप सोपं आहे. कन्सेप्ट तुम्हाला माहित असेल तर 100% तुम्ही हे उत्तर सोडू शकता. कन्सेप्ट माहित पाहिजे. दोन समशीतोष्ण. बर, आणखी लक्षात घ्या, पर्जन्याचं जे वनांचं जे वितरण आहे हे वितरण मित्रांनो पर्जन्यानुसार होत असते, पावसानुसार. कारण तुम्हाला माहित असेल की ज्या भागामध्ये पाऊस जास्त पडतो, पहा, ज्या भागामध्ये पाऊस जास्त पडतो, ज्या भागामध्ये पर्जन्य जास्त पडतं, त्या भागामध्ये वन जे आहेत त्या वनांचं प्रमाण जास्त असतं. हे वाईस वर्ष असतं. वन ज्या भागामध्ये जास्त आहेत त्या भागामध्ये पाऊसही जास्त पडतो आणि ज्या भागामध्ये पाऊस जास्त पडतो त्या भागामध्ये वने सुद्धा जास्त असतात. हे एकमेकांना लिंक आहे. कसं? लक्षात असू द्या मित्रांनो, ज्या भागामध्ये वनांची प्रमाण जास्त आहे त्या भागामध्ये वनांमध्ये असणाऱ्या पानांच्या पर्णरंध्रामधून बाष्प जे आहेत हे बाष्प वृक्ष बाहेर टाकत असतात. हे बाष्प बाहेर टाकल्यामुळे वातावरणामधील बाष्पाचं प्रमाण वाढणार, वातावरणामधील आर्द्रतेचं प्रमाण वाढणार आणि आर्द्रतेचं प्रमाण जसं वाढलं तशी सापेक्ष आर्द्रता वाढणार आणि सापेक्ष आर्द्रता जशी वाढली तसंच त्या भागामध्ये, म्हणजे सापेक्ष आर्द्रता जेव्हा 100% झाली तेव्हा त्या भागामध्ये पाऊस पडला, त्या भागामध्ये पर्जन्य पडलं. ही कन्सेप्ट आहे. आपण जेवढे शिकवलेले ना आपल्या कोर्समध्ये म्हणा किंवा असंही शिकवलेले, हे लिंक केलेले कन्सेप्ट तुम्हाला जेवढी लवकर समजेल तुम्ही विसरणार नाहीत. प्रश्न कसे येऊ द्या. आता बघा, तुम्हाला असं मग ज्या भागामध्ये वन जास्त पाऊस पडतो त्या भागामध्ये वनांचं प्रमाण कशामुळे जास्त? मित्रांनो, आपला महाराष्ट्र, आपला भारत हा उष्ण कटिबंधामध्ये आहे. वृक्षाच्या वाढीसाठी दोन गोष्टी फार महत्वाच्या असतात. एक असतं पाणी आणि दुसरा असतो सूर्यप्रकाश. सूर्यप्रकाश तर त्यांना ते ज्या ठिकाणी आहे तिथं तर मिळतोयच आहे, कारण उष्ण कटिबंधामध्ये आहेत. पाऊस जास्त पडल्यामुळं पाणी सुद्धा त्यांना मिळतं आणि मुबलक प्रमाणामध्ये दोन्ही मिळाल्यामुळे वनांचं प्रमाण जास्त असतं. मग वनांच्या वितरणावर पर्जन्याचा परिणाम 100% होत असतो. जसं की सर्वाधिक पाऊस जो आहे हा पडत असतो किंवा ज्या भागामध्ये जास्त पडतो त्या भागामध्ये उपोष्ण कटिबंधीय सदाहरित वने आपल्याला पाहायला मिळतात. लक्षात घ्या बरं का, उपोष्ण कटिबंधीय सदाहरित वने ही अशी वने आहेत ही साधारणतः 400 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडणाऱ्या प्रदेशामध्येच आढळतात. आणि हा जास्तीत जास्त करून उंचवट्याचा प्रदेश पाहायला मिळतो, जास्त उंचीवर असणारा प्रदेश पाहायला मिळतो. त्याच्यानंतर दुसरा खालोखाल क्रमांक लागतो ते म्हणजे सदाहरित वने, यांचा क्रमांक लागतो दुसऱ्या क्रमांकावर. ही वने ज्या ठिकाणी पाऊस 200 ते 250 सेंटीमीटर एवढा पडतो त्या भागामध्ये असतात. उपोष्ण कटिबंधीय सदाहरित वने हाईटवर, उंचावर असतात, डोंगर रांगांमध्ये असतात. सदाहरित वने नावाचे आहे सदाहरित, ज्याच्यामध्ये कधीच पानगळ होत नाही. पानगळ झाली तरी कालावधी थोडा वेगवेगळा असतो. खूप क्वचित ठिकाणी क्वचित वृक्षांची होते. याचं नाव आहे सदाहरित वने. त्याच्यानंतर तिसरी स्टेज आहे, तिसरा वनांचा प्रकार आहे, त्याचं नाव आहे निमसदाहरित वने. निमसदाहरित आणि सदाहरित मध्ये काय फरक आहे? निमसदाहरित वने ज्या भागामध्ये पाऊस 150 ते 200 सेंटीमीटर पडतो त्या भागामध्ये निमसदाहरित वने आढळतात. सदाहरित घनदाट असतात,
निमसदाहरित थोडीशी विरळ असतात. सदाहरित वनांमध्ये वृक्षांची उंची जास्त असते, निमसदाहरित वृक्षांमध्ये त्याच्यापेक्षा थोडीशी कमी असते. तिथं 60 मीटर असेल तर इथं 50 मीटर. इथं घनता एका चौरस किलोमीटर मध्ये जर इथं 1000 वृक्ष असतील तर निमसदाहरित मध्ये 900 वृक्ष, जास्त काही फरक नाही. त्याच्यानंतर कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशामध्ये येतोय ती म्हणजे पानझडी वने. पानझडी वनांमध्ये दोन प्रकार आहेत, एक आर्द्र पानझडी वने आणि दुसरी शुष्क पानझडी वने. आर्द्र पानझडी वने आणि शुष्क पानझडी वने म्हणजे काय? ज्या भागामध्ये पाऊस 120 ते 150 सेंटीमीटर पडतो तिथं आर्द्र पानझडी वने, आणि जिथं पाऊस 80 ते 120 सेंटीमीटर मध्ये पडतो तिथं शुष्क पानझडी वने. मग सदाहरित म्हणजे जिथून पानगळ होत नाही आणि जिथं पानगळ होते त्या दोन्ही मधला जोडणारा जो दुवा आहे, त्या दोन्ही मध्ये असणाऱ्या संक्रमण अवस्थेमधील जी वन आहे त्याला आपण म्हणत असतो निम सदाहरित वने. समजतंय? त्याला म्हणत असतो निम सदाहरित वने. ह्या दोन्हीच्या मधला तो दुवा आहे निम सदाहरित वने. मग बघा, निम सदाहरित वने जे आहेत कुठे? आवर्षण समशीतोष्ण आणि मिश्र उष्णकटिबंधीय निम सदाहरित वने आहे का इथं? ऑप्शन क्रमांक 3 जे आहे त्या ऑप्शन क्रमांक 3 आपल्याला इथं बरोबर पाहायला. क्लिअर? समजते सगळ्यांना? इथे लक्ष. चला या पुढे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी हा, कोणता राष्ट्रीय महामार्ग नागपूर मधून जात नाही? कोणता राष्ट्रीय महामार्ग नागपूर मधून जात नाही? उष्णकटिबंधीय सदाहरित, उष्णकटिबंधामध्येच महाराष्ट्रातली सर्व वने आहेत. सांग कोणता राष्ट्रीय महामार्ग? सी. मित्रांनो, जेवढे दिलेत तेवढेच राष्ट्रीय महामार्ग जर आपण अभ्यासले तुमच्या असं लक्षात येईल पहिला आहे हजिरा ते कोलकाता, सुरत शहराजवळ. लक्षात घ्या, इथं हजिरा नावाचं शहर आहे सुरत शहराच्या जवळ. तिथून एक महामार्ग सुरू होतो हजिरावरून सुरत, त्याच्यानंतर धुळे, त्याच्यानंतर इथे असणारा जळगाव, जळगाव त्याच्यानंतर अकोला, त्याच्यानंतर वर्धा, त्याच्यानंतर नागपूर, त्याच्यानंतर भंडारा, त्याच्यानंतर गोंदिया, पुढे जातो हा कोलकाता. या नॅशनल हायवेचं नाव आहे, राष्ट्रीय महामार्गाचं नाव आहे नॅशनल हायवे क्रमांक 53. नॅशनल हायवे क्रमांक 53. एकूण जर आपण याची लांबी पाहिली तर ही आहे 1949 किलोमीटर. महाराष्ट्रातली लांबी जर आपण पाहिली तर ही आपल्याला पाहायला मिळते 813 किलोमीटर. किती किलोमीटर? 813. त्याचं नाव आहे नॅशनल हायवे क्रमांक 53. हजिरा कोलकाता नागपूर मधून जातो हे सिद्ध झालं. विधान ए हे बरोबर आहे. जात नाही असं विचारलंय, कशातून जात नाही? विधान बी बघा, वाराणसी कन्याकुमारी. मित्रांनो, वाराणसी कन्याकुमारी हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे हा वाराणसीहून येतो. कन्याकुमारीला जात असताना हा आग्रा वगैरे या भागातून येत असताना खाली नागपूरला येतो. नागपूर नंतर वर्धा आणि चंद्रपूर मधून हा महामार्ग खाली हैदराबाद आणि बँगलोर कडे जातो. हा महामार्ग ओळखला जातो नॅशनल हायवे क्रमांक 44. हा 53 ला नागपूर या ठिकाणी छेदतो. नॅशनल हायवे क्रमांक 44 हा वाराणसी पासून सुरू होतो कन्याकुमारी पर्यंत, पुढे हैदराबादला जातो. याची जर एकूण लांबी तुम्ही पाहिली तर एकूण लांबी आहे, लांबी जर आपण पाहिली तर ही आहे 2369 किलोमीटर. मात्र महाराष्ट्रातील लांबीचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा केवळ 232 किलोमीटर हा महामार्ग आपल्याला पाहायला मिळतो. तो सुद्धा जातो नागपूर मधून. म्हणजे हेही विधान कसं आहे? बरोबर आहे. नागपूर अब्दुल्लागंज, आता नावच आहे इथं नागपूर, त्यामुळं काही याच्यामध्ये काही डाऊट नाही. नागपूरवरून मध्य प्रदेश मध्ये असतो अब्दुल्लागंज या ठिकाणी नॅशनल हायवे जातो. या नॅशनल हायवेचं नाव आहे नॅशनल हायवे
नॅशनल हायवे 47 बरोबर लिहिता आलं नाही. ठीक, पुढे चला. त्यामुळे हा सुद्धा नागपूरमधून जातो. हेही विधान बरोबर. पुणे मच्छलीपट्टणम. मित्रांनो, पुणे या शहरापासून, पुणे पासून इथे पुढे सोलापूर, सोलापूरहून इथे पुढे विजयवाडा, इथे मच्छलीपट्टणम, पुणे, सोलापूर, विजयवाडा, मच्छलीपट्टणम हा नॅशनल हायवे ओळखला जातो. नॅशनल हायवे क्रमांक 65 NH65. आणि हा नॅशनल हायवे नागपूरचा आणि याचा काहीच संदर्भ नाही, संबंधच नाही दूर दूरपर्यंत. NH65 म्हणून ओळखला जातो. आणि याची लांबी आपल्याला जर विचारली महाराष्ट्रात, लांबी पाहायला मिळते. ठीक आहे, इथे लक्ष. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 जे आहे, 4 या ठिकाणी बरोबर. साऊंड प्रॉब्लेम, आवाज येत नाही. आता येतोय आवाज? आता येतोय का? कमेंट करा. आता आवाज येतोय का? आवाज आता येतोय का? आता क्लिअर आहे? आता आवाज येतोय का? कमेंट करा. क्लिअर? चलो घ्या, पुढचा प्रश्न घ्या. योग्य जोड्या लावा. सांगा, योग्य जोड्या लावा. आता येऊया वेळवंडी आणि मुळा. मित्रांनो, एक लेक्चर आहे विमान एका लेक्चर